ॲपलने त्याचा नवीन लॅपटॉप लॉन्च केला आहे मॅकबुक निओ आणि तो आतापर्यंतचा ॲपलचा सगळ्यात अफोर्डेबल लॅपटॉप आहे आणि या लॅपटॉपमध्ये तुम्हाला A18 प्रोचा प्रोसेसर बघायला मिळतो जो की मागच्या वेळेस 16 प्रो मध्ये यूज केला होता आणि परफॉर्मन्स बद्दल जर सांगायचं झालं तर A18 प्रो हा चिपसेट यूज केल्यामुळे काय होतं तुमचा मॅकबुक आणखी फास्ट आणि स्मूथ चालतो आणि याचा आणखी एक बेनिफिट होतो की हा प्रोसेसर खूप कमी जास्त पॉवर यूज करतो त्याच्यामुळे तुमची बॅटरी लाईफ पण आणखी जास्त चालते आणि या लॅपटॉपच्या डिस्प्ले बद्दल जर बोलायचं झालं तर या लॅपटॉपमध्ये तुम्हाला लिक्विड रेटिना डिस्प्ले बघायला मिळतो याच्यामुळे काय होतं तुमचं व्हिडिओ एडिटिंग किंवा कॉन्टेंट वॉचिंग किंवा डे टू डे लाईफ मध्ये तुमचा एक्सपिरियन्स आणखी मस्त होऊन जातो आणि याच्या परफॉर्मन्ससाठी 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज त्याच्या बेस व्हेरियंट मध्ये तुम्हाला दिलं जातं आणि या लॅपटॉपच्या डिझाईन पण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग बघायला मिळतात कारण या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे कलर्स पण बघायला मिळतात आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा लॅपटॉप जवळपास 16 तासांचा बॅटरी बॅकअप देतो एका नॉर्मल स्टोरेज आणि नॉर्मल कॉन्टेंट क्रिएटरसाठी हा एवढा बॅटरी बॅकअप इनफ होऊन जातो आणि या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 1080p चा फुल HD कॅमेरा बघायला मिळतो ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉल्स करत असाल किंवा तुम्ही फेस टाइम करत असाल याच्यामध्ये तुमचा फेस एकदम शार्प आणि क्लिअर दिसतो आणि या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 2 पॉवरफुल स्टेरिओचे स्पीकर मिळतात त्याच्यामुळे म्युझिक एकदम लाऊड आणि क्लिअर ऐकायला मिळतं आणि या मॅकबुक निओ मध्ये तुम्हाला 2 USB Type-C पोर्ट मिळतात त्याच्यामुळे याला तुम्ही फास्ट चार्जिंग करू शकता प्लस फास्ट डाटा ट्रान्सफर पण करू शकता आणि अदर एक्सेसरीज पण आरामात इझिली तुम्ही कनेक्ट करू शकता आणि हा ॲपलचा मॅकबुक निओ खास करून स्टुडंटसाठी आणि एंट्री लेवल युजरसाठी बनवलेला आहे आणि या लॅपटॉपची प्राइस जर बघायला घेतलं तर हा लॅपटॉप तुम्हाला 69,000 रुपयामध्ये बघायला मिळतो आणि जर का तुम्ही एक स्पेशली स्टुडंट असाल आणि तुम्ही जर स्टुडंट डिस्काउंटला लावा तर हाच लॅपटॉप तुम्हाला 58,000 ते 60,000 रुपयापर्यंत आरामात मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं हा 69,000 मध्ये मॅकबुक निओ घेणं वर्थ आहे का नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा.